Welcome student. Our chapter is semiconductor, and in this chapter already we have seen about the BJT, that means bipolar junction transistor, or it is also called as simply transistor. Now that is we have seen in the last period. Now our next point of this chapter is that is logic gates. मग आता हे लॉजिक गेट्स हा या चॅप्टरचा शेवटचा पॉईंट आहे आणि ह्या पॉईंटवरती तुम्हाला 2 मार्काचे क्वेश्चन किंवा काही MCQs या ठिकाणी विचारले जातात. त्याच्यामुळं हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा तो करून ठेवणं गरजेचं आहे. मग आता ह्या लॉजिक गेट संबंधी जी काही इन्फॉर्मेशन आहे किंवा त्याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. मग आता पहिल्यांदा लॉजिक गेट्स म्हणजे काय, तर आपल्याला असं म्हणता येतं लॉजिक गेट्स आर द इलेक्ट्रॉनिक सर्किट्स दॅट हँडल्स ओनली अ डिजिटल सिग्नल. म्हणजे हे लॉजिक गेट्स म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक सर्किट्स असतात की ते फक्त त्या ठिकाणी डिजिटल सिग्नलच हँडल करू शकतात किंवा ॲक्सेप्ट करू शकतात. अशा पद्धतीचं जे इलेक्ट्रॉनिक सर्किट्स असतं की जे फक्त डिजिटल सिग्नल्स ॲक्सेप्ट करतं त्याला लॉजिक गेट्स असं म्हणतात. मग आता इथं आपल्याला म्हणता येतं अ डिजिटल सर्किट one or more input signals but only one output, that is also called as logic gates. म्हणजे अशा पद्धतीची डिजिटल सर्किट्स आहेत की त्याला एक किंवा एकपेक्षा जास्त इनपुट सिग्नल असतात आणि फक्त एकच आउटपुट असतं, त्याला आपण लॉजिक गेट्स असं म्हणतो. मग आता आपल्याला पुढे पण असं म्हणता येतं इट फॉलोज सर्टन लॉजिकल रिलेशनशिप बिटवीन इनपुट अँड आउटपुट व्होल्टेजेस. म्हणजे हे अशा पद्धतीचे हे डिजिटल सर्किट्स आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किट आहेत की त्या ठिकाणी ह्या इनपुट आणि आउटपुटमध्ये जे काही लॉजिकल रिलेशनशिप असतं हे ॲक्च्युली फॉलो करण्याचं काम ह्या अशा पद्धतीचे ही गेट्स करत असतात. मग आपल्याला पुढे असं म्हणता येतं दे आर ऑल्सो नोन ॲज अ लॉजिक गेट्स. दॅट मीन्स these electronic circuits or digital circuits are also called as logic gates because it controls the flow of signals or information. म्हणजे हे जे डिजिटल सर्किट्स आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किट आहेत याला सिम्पली लॉजिक गेट्स असं म्हटलं जातं की जे त्या ठिकाणी हे सिग्नल्स किंवा जे काही इन्फॉर्मेशन आहेत ते कंट्रोल करण्याचं काम ॲक्च्युली ते करत असतात. पुढे आपल्याला असं म्हणता येतं आउटपुट ऑफ लॉजिक गेट्स ओनली वन ऑफ द 2 पॉसिबल स्टेट्स, दॅट इज आयदर हाय व्होल्टेज और लो व्होल्टेज. म्हणजे लॉजिक गेटचं जे आउटपुट आहे त्या आउटपुट गेटला किंवा त्या गेटचं जे आउटपुट आहे त्या ठिकाणी 2 पॉसिबल त्या ठिकाणी स्टेट्स असतात फक्त आउटपुटला. म्हणजे लॉजिक गेटच्या आउटपुटला फक्त 2 पॉसिबल स्टेट्स असतात की ज्या म्हणजे त्या ठिकाणी हाय व्होल्टेज किंवा लो व्होल्टेज. म्हणजे कोणत्याही लॉजिक गेटचं आउटपुट आहे त्याला फक्त 2च व्हॅल्यू असतात, एक म्हणजे एक तर हाय व्होल्टेज किंवा दुसरं म्हणजे लो व्होल्टेज. पुढे आपल्याला असं म्हणता येतं ट्रूथ टेबल. आता ह्या लॉजिक गेटमध्ये ट्रूथ टेबल एक महत्त्वाचा फॅक्टर असतो आणि हे ट्रूथ टेबल म्हणजे काय ॲक्च्युली असतं हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर आपल्याला असं म्हणता येतं ट्रूथ टेबल शोज ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ इनपुट अँड करस्पॉन्डिंग आउटपुट. म्हणजे ट्रूथ टेबल या ठिकाणी अशा पद्धतीचे आपल्याला इन्फॉर्मेशन देतं की जे काही कॉम्बिनेशन इनपुट आणि आउटपुटमध्ये आहेत हे सगळे कॉम्बिनेशन त्या ठिकाणी आपल्याला दाखवण्याचं काम हा ट्रूथ टेबल करत असतो. म्हणजे इनपुट आणि त्याचं करस्पॉन्डिंग आउटपुट ह्या दोघांमध्ये जे काही कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन दाखवण्याचं काम हे ट्रूथ टेबल करत असतो. पुढे आपल्याला असं म्हणता येतं मग आता याच्यामधला महत्त्वाचा फॅक्टरमध्ये एक्सप्रेशन त्या ठिकाणी आहे की ज्याला आपण बुलियन एक्सप्रेशन असं म्हणतो. हे एक्सप्रेशन या ठिकाणी ह्या लॉजिक गेटमध्ये फार महत्त्वाचं आहे. मग आता हे एक्सप्रेशन म्हणजे काय, तर त्याला म्हणता येतं आपल्याला द मॅथमॅटिकल स्टेटमेंट दॅट प्रोव्हाइड्स द रिलेशनशिप बिटवीन द इनपुट अँड आउटपुट लॉजिक गेट्स. म्हणजे लॉजिक गेटचे इनपुट आणि आउटपुट यांच्यामध्ये मॅथमॅटिकल स्टेटमेंट किंवा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन किंवा ते इक्वेशन असतं. ॲक्च्युली ते इक्वेशन हे इनपुट आणि आउटपुट लॉजिक गेटच्या ह्यांच्यामधलं रिलेशन दाखवण्याचं काम करतं, त्याला आपण बुलियन एक्सप्रेशन्स असं म्हणतो. मग आपल्याला पुढे असं म्हणता येतं ॲनालॉग सिग्नल्स. मग आता ॲनालॉग सिग्नल म्हणजे काय, कारण 2 पद्धतीचे सिग्नल असतात, ॲनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल. मग आता ॲनालॉग सिग्नल म्हणजे काय, तर या ठिकाणी दाखवलं आहे पाया डायग्राममध्ये की जे सतत त्या ठिकाणी चेंज होत जातं किंवा व्हेरिंग होत जातं अशा पद्धतीची ही सिग्नल आहे
याला या ठिकाणी म्हणतात ॲनालॉग सिग्नल. मग आता ॲनालॉग सिग्नल आपल्याला सिम्पली असं म्हणता येईल, कंटिन्युअसली फेरिंग सिग्नल्स आर कॉल्ड ॲज ॲनालॉग सिग्नल्स. म्हणजे हे कंटिन्युअसली या ठिकाणी या पद्धतीने असं चेंज होत जातं आणि अशा पद्धतीची ही जी सिग्नल आहे याला ॲनालॉग सिग्नल असं म्हटलं जातं. मग पुढे आहे त्याचं एक्झाम्पल म्हणजे इथे या ठिकाणी साईन वेव्ह दाखवलेली आहे, याला सायनुसॉइडल वेव्ह असं पण म्हटलं जातं, म्हणून त्याचं एक्झाम्पल आहे ते सायनुसॉइडल वेव्ह. म्हणजे सायनुसॉइडल वेव्ह जी असते ती सतत प्रत्येक हाफ रोटेशनला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह या पद्धतीने व्हेरी होत जातं आणि म्हणून याला या ठिकाणी ॲनालॉग सिग्नल असं म्हटलं जातं. आणि दुसरा जो टाईप आहे तो डिजिटल सिग्नल. आता डिजिटल सिग्नल म्हणजे काय तर इथं दाखवले पहा, ह्या डिजिटल सिग्नलमध्ये इथं टाईम आणि इकडे ॲम्प्लिट्यूड ह्या वेव्हचं दाखवलेलं आहे की ज्याच्यामध्ये ही स्क्वेअर वेव्ह दाखवलेली आहे. आणि ह्या स्क्वेअर वेव्हला दोनच पॉसिबल स्टेट्स असतात, एक तर इथं हाय आणि इथं लो म्हणजे 0 आणि हाय म्हणजे 1. म्हणजे 1 झाला की त्या ठिकाणी ऑन पोझिशनला असतो आणि 0 झाला की त्या ठिकाणी ऑफ पोझिशनला. अशा पद्धतीची जी सिग्नल आहे की ज्याला फक्त दोनच व्हॅल्यू असतात, एक तर 0 किंवा 1 किंवा त्यालाच आपण लो व्होल्टेज किंवा हाय व्होल्टेज असं म्हणतो, त्याला डिजिटल सिग्नल असं म्हटलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हणता येतं, डिजिटल सिग्नल्स आर द सिग्नल्स विच कॅन हॅव ओनली 2 डिस्क्रीट व्हॅल्यूज इज कॉल्ड ॲज अ डिजिटल सिग्नल. मग आता त्यात फक्त ह्या डिजिटल सिग्नलला 2 डिस्क्रीट व्हॅल्यूजच असतात फक्त. कोणत्या, एक तर 1 किंवा 0. 1ला हाय व्होल्टेज म्हणतात, 0ला लो व्होल्टेज असं म्हणतात. मग पुढे आपल्याला असं म्हणता येतं की याच्यामध्ये जे मी अगोदरच सांगितलेलं होतं की आपल्याला काही लॉजिक गेट्स या ठिकाणी डिस्कस करायचे आहेत, स्टडी करायचे आहेत. मग त्याच्यामधलं पहिलं जे लॉजिक गेट आहे ते नॉट गेट. आता हे नॉट गेट म्हणजे काय, त्याचं सिम्बॉल काय आहे, त्याचं ॲक्च्युली त्याला इनपुट किती असतात, आउटपुट किती असतात, त्याचं ट्रूथ टेबल काय आहे, हे आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. मग आता इथं आपल्याला असं म्हणता येतं, नॉट गेट हॅज 1 इनपुट अँड 1 आउटपुट. इट प्रोव्हाइड्स हाय दॅट इज 1 इफ दी इनपुट इज लो दॅट इज 0. म्हणजे हे नॉट गेट म्हणजे अशा पद्धतीचं गेट असतं की ज्याला एकच इनपुट असतं आणि एक आउटपुट असतं. आणि या ठिकाणी हा अशा पद्धतीने वर्क होत असतो की त्या ठिकाणी जर इनपुट 1 असेल तर त्याचं आउटपुट हे 0 मिळतं किंवा इनपुट जर 0 असेल तर त्याचं आउटपुट 1 मिळतं. हे अशा पद्धतीने हे नॉट गेट त्या ठिकाणी वर्क होत असतो. मग आपल्याला पुढे असं म्हणता येतं, दस इट प्रोव्हाइड्स निगेटिव्ह व्हर्जन ऑफ द इनपुट सो इट इज कॉल्ड ॲज इन्व्हर्टर. म्हणजे बघा आताच आपण पाहिलं की जर ह्या नॉट गेटचं इनपुट हे जर 0 असेल तर आउटपुट 1 मिळतं आणि इनपुट 1 असेल तर आउटपुट 0 मिळतं. म्हणजे ॲक्च्युली हे काय करतो, इट प्रोव्हाइड्स ऑर इट प्रोड्युसेस निगेटिव्ह व्हर्जन. म्हणजे ॲक्च्युली ह्या काय करत असतो, निगेटिव्ह व्हर्जन, इनपुटचं निगेटिव्ह व्हर्जन त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे 1 असेल तर 0 मिळवतो किंवा 0 असेल तर 1 मिळवतो आणि म्हणून ह्याला सिम्पली काय म्हटलं जातं, इन्व्हर्टर असं पण म्हटलं जातं. मग आता पुढे आपल्याला म्हणता येतं त्याचं सिम्बॉल कसं आहे, इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल. हे जे सिम्बॉल आहे ते या पद्धतीने आहे. हे नॉट गेट आहे, त्याचं इथे इनपुट आहे, इथं आउटपुट आहे, त्याचं एक्सप्रेशन हे आहे y=x बार. मग हे त्याचं इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल किंवा ह्या नॉट गेटचं सिम्बॉल, इनपुट आहे, आउटपुट आहे, त्याचं एक्सप्रेशन आहे आणि हे अशा पद्धतीचं सिम्बॉल आहे ते नॉट गेटचं आहे. आता पुढे आपल्याला असं म्हणता येतं की ह्याचं जे एक्सप्रेशन आहे की ज्याला आपण बुलियन एक्सप्रेशन म्हणतो, ते एक्सप्रेशन हे y=x बार ह्या एक्सप्रेशनच्या सहाय्याने त्या ठिकाणी इंडिकेट केलं जातं. मग आता ह्याचं जे ट्रूथ टेबल आहे ते ट्रूथ टेबल कसं आहे तर या ठिकाणी दाखवलं पहा. ह्या ट्रूथ टेबलमध्ये इनपुट असतं, आउटपुट असतं. आता इनपुट आपण x ह्या लेटरने दाखवतोय, आउटपुट y=x बार ह्या एक्सप्रेशनच्या सहाय्याने दाखवतो. म्हणजे पहा, इनपुट जर 0 असेल तर आउटपुट 1 मिळते आणि इनपुट जर 1 असेल तर आउटपुट 0 मिळते आणि म्हणून ह्याला सिम्पली इन्व्हर्टर असं पण म्हटलं जातं. मग आता पुढचं जे गेट आहे ते पुढचं गेट ऑर गेट आहे. आता ऑर गेट म्हणजे काय, पुन्हा ह्या ऑर गेटला किती इनपुट असतात, किती आउटपुट असतात, त्याचं ट्रूथ टेबल काय आहे, एक्सप्रेशन काय आहे, हे आपल्याला या ठिकाणी पुन्हा डिस्कस करायचं आहे. मग आता पहा, ऑर गेट हॅज 2 or more इनपुट अँड 1 आउटपुट. म्हणजे ह्या ऑर गेटला 2 इनपुट किंवा 2 पेक्षा जास्त इनपुट असू शकतात. म्हणजे बघा, ऑर गेटला 2 किंवा 2 पेक्षा जास्त इनपुट असू शकतात, पण याला फक्त एकच आउटपुट त्या ठिकाणी असतं आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं, ऑर गेट हॅज 2 or more इनपुट बट इट हॅज ओनली 1 आउटपुट. मग आता त्याचं सिम्बॉल काय आहे पहा. ह्याचं सिम्बॉल या पद्धतीने आहे, ऑर गेटचं इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल म्हणता येतं. हे त्याचे इनपुट आहेत ए आणि हे इनपुट बी आणि त्याचं हिचं आउटपुट या ठिकाणी आपल्याला मिळतं आहे y=a+b ह्या एक्सप्रेशनच्या सहाय्याने.
म्हणजे y इज इक्वल टू ए प्लस बी हे जे एक्सप्रेशन आहे हे एक्सप्रेशन त्या ठिकाणी जे इनपुट आणि आउटपुट यांच्यामधील जे काही कॉम्बिनेशन्स असतील किंवा जे काय चेंजेस असतील ते चेंजेस इंडिकेट करण्याचं काम किंवा ह्याच्या सहाय्याने आपल्याला ते फाइंड आउट करता येतं. मग आता ह्याचं बुलियन एक्सप्रेशन काय आहे, तर ह्याचं बुलियन एक्सप्रेशन या पद्धतीने आहे y इज इक्वल टू ए प्लस बी. म्हणजे हे y इज इक्वल टू ए प्लस बी ह्या एक्सप्रेशनच्या सहाय्याने आपल्याला त्याचं आउटपुट फाइंड आउट करता येतं. मग आता ह्याचं ट्रूथ टेबल कसं आहे, तर ट्रूथ टेबल या पद्धतीने आहे. इनपुट ए, इनपुट बी आणि इथं आउटपुट वाय दाखवलेलं आहे की जे आउटपुट वाय आपल्याला हे एक्सप्रेशनच्या सहाय्याने फाइंड आउट करता येईल. मग आता बघा, इनपुट जर 0 असेल ए, इनपुट बी 0 असेल तर आउटपुट काय मिळते 0. याचाच अर्थ ए 0 बी 0 म्हणजे वाय पण काय ए प्लस बी म्हणजेच 0 प्लस 0 म्हणजेच वाय इज इक्वल टू 0 मिळेल. इथं पहा पुन्हा इनपुट ए 1 असेल आणि बी हे 0 असेल तर आउटपुट आपल्याला काय मिळेल 1 मिळेल, कारण 1 प्लस 0 म्हणजे पुन्हा 1च राहील. पुन्हा इनपुट ए जर 0 असेल आणि इनपुट बी जर 1 असेल तर आउटपुट आपल्याला 1 मिळते. आणि इनपुट ए 1 असेल आणि इनपुट बी 1 असेल तर आपल्याला आउटपुट मिळते 1, कारण ह्या एक्सप्रेशनच्या सहाय्याने त्या ठिकाणी आपल्याला हे फाइंड आउट करता येतं. मग आता पुढे म्हणता येतं पहा, ह्या ऑर गेटच्या संदर्भात आपल्याला एक सेंटेन्स या ठिकाणी म्हणता येईल पहा, द आउटपुट इज वाय इज हाय. म्हणजे ह्या ऑर गेटचं आउटपुट वाय हे हाय किंवा 1 असेल वेन आयदर इनपुट ए ऑर बी ऑर बोथ आर हाय ऑर 1. म्हणजे ह्या ऑर गेटचं आउटपुट हे हाय असेल किंवा 1 असेल कधी, तर ह्या दोन्ही इनपुटपैकी जरी कोणतंही इनपुट एक 1 असेल किंवा दोन्ही 1 असतील तर आपल्याला आउटपुट काय मिळते 1 मिळते किंवा हाय मिळते असं म्हणता येतं. मग आता पुढे आपल्याला असं म्हणता येतं, वन ऑफ द इनपुट इज दॅट इज बोथ ए अँड बी हाय देन आउटपुट हाय ऑर 1. म्हणजे पहा की ह्या दोन्ही इनपुटपैकी कोणतंही इनपुट जर 1 असेल तर आपल्याला आउटपुट काय मिळते हाय मिळते म्हणजेच 1 मिळते. याचा अर्थ इथं पहा 1 म्हणजे हाय आणि 0 म्हणजे लो. मग आता पुढचं आपल्याला गेट या ठिकाणी पाहता येईल. हे पुढचं गेट आहे ते अँड गेट. आता अँड गेट म्हणजे काय, पुन्हा त्याचं इनपुट किती असतात आउटपुट किती असतात, त्याचं ट्रूथ टेबल काय आहे, एक्सप्रेशन काय आहे हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. मग आता अँड गेटला काय म्हणता येतं पहा, अँड गेट हॅज 2 or more इनपुट्स अँड 1 आउटपुट. म्हणजे ह्या अँड गेटला पण 2 किंवा 2पेक्षा जास्त इनपुट असू शकतात आणि फक्त एक आउटपुट असू शकतं. मग आता ह्याचं इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल काय आहे, तर ह्याचं इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल या पद्धतीने आहे. हे इथं इनपुट ए आणि बी आहे, इथं आउटपुट वाय मिळते, वाय इज इक्वल टू ए डॉट बी. थोडक्यात ए इंटू बी पण घेतलं जातं. मग हे इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल आहे, त्याचं इनपुट ए अँड बी आणि वाय इज इक्वल टू ए डॉट बी किंवा ए इंटू बी ह्या एक्सप्रेशनच्या सहाय्याने त्या ठिकाणी आपल्याला आउटपुट फाइंड आउट करता येतं. मग आता ह्याचं बुलियन एक्सप्रेशन जे आहे ते बुलियन एक्सप्रेशन या पद्धतीने घेता येतं, वाय इज इक्वल टू ए इंटू बी थोडक्यामध्ये, किंवा वाय इज इक्वल टू ए डॉट बी किंवा वाय इज इक्वल टू ए इंटू बी असं पण घेतलं जातं. मग आता ह्याचं ट्रूथ टेबल काय आहे, आता ट्रूथ टेबल जे आहे ते इथं पहा, इनपुट ए, इनपुट बी आणि आउटपुट वाय, की जे आउटपुट वाय ह्या एक्सप्रेशनच्या सहाय्याने आपल्याला काढता येतं, कारण वाय इज इक्वल टू ए इंटू बी आहे. मग इथं पहा, इनपुट ए आणि बी जर 0 असतील तर त्या ठिकाणी आउटपुट 0 मिळते. आता इनपुट ए 0 असेल, आउटपुट बी 1 असेल तरी पण आउटपुट हे 0 मिळते. इनपुट ए हे 1 असेल आणि इनपुट बी 0 असेल तर आउटपुट आपल्याला मिळते या ठिकाणी 0, कारण इथे एक्सप्रेशनच आहे ए इंटू बी. कारण ह्या ए आणि बी पैकी एक जर कोणतं 0 असेल किंवा दोन्ही 0 असतील तरी आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे 0. आणि जर इथं इनपुट ए 1 असेल आणि बी 1 असेल तर आउटपुट काय मिळते 1 मिळते. याचा अर्थ 1 इंटू 1 म्हणजे 1, आणि म्हणून हे दोन्ही इनपुट जर 1 असतील त्याच वेळेस आपल्याला आउटपुट काय मिळते 1 मिळते, म्हणजेच हाय मिळते असं आपल्याला म्हणता येतं. मग इथं आपल्याला पुन्हा एक सेंटेन्स सांगता येतं, द आउटपुट इज वाय अँड दॅट इज हाय ऑर 1 ओनली व्हेन बोथ इनपुट्स ए अँड बी आर हाय ऑर 1. म्हणजे ह्या अँड गेटचं आउटपुट हे हाय किंवा 1 असेल कधी, जर दोन्ही इनपुट हे जर 1 असतील तरच त्या ठिकाणी, किंवा हाय असतील तरच त्या ठिकाणी आउटपुट आपल्याला काय मिळते 1 किंवा हाय मिळत असतं असं आपल्याला म्हणता येतं. मग आता पुढचं जे गेट आहे ते नॅन्ड गेट. आता हे नॅन्ड गेटमध्ये पहा पुन्हा, नॅन्ड गेट इज फॉर्म बाय कनेक्टिंग आउटपुट ऑफ नॉट गेट टू द इनपुट ऑफ अँड गेट. म्हणजे हे नॅन्ड गेट आहे, हे नॅन्ड गेट आपल्याला जर तयार करायचं असेल तर या ठिकाणी नॉट गेटचं आउटपुट हे अँड गेटच्या इनपुटला जोडावं लागतं. म्हणजे नॉट गेटचं आउटपुट हे जर अँड गेटच्या इनपुटला जोडलं तर त्या ठिकाणी नवीन एक त्या ठिकाणी गेट तयार होतं की ज्या गेटला आपण काय म्हणतो नॅन्ड गेट असं म्हणता येतं.
मग पहा, मग इथं आपल्याला असं म्हणता येतं दी आउटपुट ऑफ नॅन्ड गेट इज अपोजिट टू दॅट ऑफ अँड गेट. म्हणजे ह्या नॅन्ड गेटचं आउटपुट जे आहे ते नेहमी अँड गेटच्या आउटपुटपेक्षा कसं असतं, अपोजिट असतं. आपण आताच पाहिलं अँड गेट वगैरे, ह्या अँड गेटचे जेवढे आउटपुट असतील ते आउटपुट आणि इथं नॅन्ड गेटचे आउटपुट हे जर दोन्ही आपण कम्पेअर केले तर ह्या नॅन्ड गेटचं आउटपुट हे नेहमी अँड गेटच्या आउटपुटच्या नेहमी अपोजिट असतं असं म्हणता येतं. मग आता या ठिकाणी ह्याचं सिम्बॉल जे आहे इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल, ते सिम्बॉल या पद्धतीने घेतलं जातं. पहा, हे इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल या पद्धतीने इथं ए बी इनपुट, इथं वाय इज इक्वल टू ए डॉट बी हे आउटपुट आहे बार, वाय इज इक्वल टू ए डॉट बी किंवा ए इंटू बी बार असं पण म्हटलं जातं. मग आता ह्याचं जे बुलियन एक्सप्रेशन आहे ते बुलियन एक्सप्रेशन या पद्धतीने घेता येईल, वाय इज इक्वल टू ए डॉट बी बार. मग बघा, हे वाय इज इक्वल टू ए डॉट बी बार ह्या एक्सप्रेशनच्या सहाय्याने त्या ठिकाणी काय काढलं जातं, तर ह्याचं आउटपुट फाइंड आउट केलं जातं. मग आता ह्याचं ट्रूथ टेबल कसं आहे पहा. ह्या ट्रूथ टेबलमध्ये बघा, इनपुट ए, इनपुट बी आणि आउटपुट वाय. आता आउटपुट वाय काढण्याकरता ह्या एक्सप्रेशनचा उपयोग करायचा. म्हणजे बघा, इनपुट ए जर 0 असेल आणि इनपुट बी जर 0 असेल तर त्या ठिकाणी 0 इंटू 0 म्हणजे 0च मिळेल आणि 0चा बार म्हणजे त्या ठिकाणी काय मिळेल, 1 मिळेल. पुन्हा इनपुट ए 0 असेल, इनपुट बी 1 असेल तर इथं पुन्हा बघा, हे A0 B1 म्हणजे 0 इंटू 1 म्हणजे 0 मिळेल, 0चं बार आहे ते काय मिळेल, पुन्हा 1 मिळेल. त्याच पद्धतीने इथं A1 असेल, B0 असेल तर इथे आउटपुट मिळते 1. आता ए आणि बी हे दोन्ही 1 1 असतील किंवा हाय असतील तर A1 B1 म्हणजे A इंटू 1 इंटू 1 म्हणजेच 1च आलं आणि 1चा बार म्हणजेच त्या ठिकाणी काय येते 0. आणि म्हणून हे ह्याचं ट्रूथ टेबल या पद्धतीने आपल्याला घेता येईल. मग आता त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एक सेंटेन्स या ठिकाणी म्हणता येईल, इफ द इनपुट ए अँड बी बोथ आर हाय ऑर 1. म्हणजे हे इनपुट ए आणि बी बोथ कसे असतील, एक तर हाय असतील किंवा 1 असतील, देन आउटपुट वाय इज लो ऑर 0. आणि म्हणून हे बघा, A1 असेल, B1 असेल किंवा ए आणि बी हाय असतील तर आउटपुट आपल्याला मिळते 0 किंवा त्याला म्हणता येतं लो. मग आता पुढचं गेट आहे ते नॉर गेट. आता पहा, नॉर गेट म्हणजे काय ॲक्च्युली. पुढे म्हणता येईल आपल्याला, नॉर गेट इज फॉर्म बाय कनेक्टिंग द आउटपुट ऑफ नॉट गेट टू दी इनपुट ऑफ ऑर गेट. म्हणजे पहा, पुन्हा नॉर गेट जर तयार करायचं असेल तर त्या ठिकाणी नॉट गेटचं आउटपुट हे ऑर गेटच्या इनपुटला जोडावं लागतं. म्हणजे नॉट गेटचं आउटपुट जर ऑर गेटच्या इनपुटला जोडलं तर त्या ठिकाणी जे नवीन गेट तयार होतं त्याला नॉर गेट असं म्हटलं जातं. मग आता ह्या नॉर गेटमध्ये आपल्याला पुन्हा असं म्हणता येतं, दी आउटपुट ऑफ नॉर गेट इज अपोजिट टू दॅट ऑफ ऑर गेट. म्हणजे ह्या नॉर गेटचं जे आउटपुट आहे ते नेहमी ऑर गेटच्या आउटपुटपेक्षा कसं असतं, अपोजिट असतं. आपण ऑर गेट अगोदर पाहिलेलं आहे आणि इथं नॉर गेट आहे. म्हणजे नॉर गेटचं आपण जर आउटपुट पाहिलं आणि ऑर गेटचं जर आउटपुट पाहिलं तर हे दोन्ही एकदम एकमेकाला कसे असतात, अपोजिट असतात असं आपल्याला म्हणता येतं. मग आता ह्याचं जे इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल आहे ते सिम्बॉल या पद्धतीने घेतलं जातं. पहा, हे इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल, त्याचे इनपुट ए आणि बी आणि इथं आउटपुट वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार हे आउटपुट आहे. म्हणजे ह्या एक्सप्रेशनच्या सहाय्याने ह्याचं आउटपुट त्या ठिकाणी फाइंड आउट केलं जातं. मग आता ह्याचं जे बुलियन एक्सप्रेशन आहे ते बुलियन एक्सप्रेशन या पद्धतीने इथं घेता येईल, वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार, वाय इज इक्वल टू ए प्लस बी बार. मग ह्या एक्सप्रेशनच्या सहाय्याने त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा ट्रूथ टेबल फाइंड आउट करता येतो किंवा त्याचा ट्रूथ टेबल आपल्याला डिस्कस करता येईल. मग इथं पहा, हे इनपुट ए आणि इनपुट बी आणि ह्याचं आउटपुट वाय आहे आणि हे आउटपुट वाय ह्या एक्सप्रेशनच्या सहाय्याने आपल्याला फाइंड आउट करायचे. पहा इथं पुन्हा, इनपुट ए जर 0 असेल, बी 0 असेल तर आपल्याला आउटपुट मिळते 1. म्हणजे बघा, A0 B0 म्हणजे 0 प्लस 0 म्हणजे 0, 0चा बार म्हणजे काय येते 1. पुन्हा पहा इथं, हे इनपुट ए 0 असेल, B1 असेल म्हणजे 0 प्लस 1 म्हणजे 1 आलं आणि 1चा बार म्हणजे पुन्हा 0 आलं. पुन्हा A1 असेल आणि B 0 असेल म्हणजे इथं 1 प्लस 0 म्हणजे 1 आलं आणि 1चा बार म्हणजे पुन्हा इथं 0 मिळते. आणि इनपुट ए हे जर 1 असेल आणि बी जर 1 असेल तर 1 प्लस 1 म्हणजे 1 येईल आणि त्याचा बार म्हणजे 0 मिळेल म्हणजे इथं 0 मिळते. हे अशा पद्धतीने ह्याचं ट्रूथ टेबल आपल्याला फाइंड आउट करता येईल. मग आता पुढे, द आउटपुट इज वाय अँड दॅट इज हाय ऑर 1 वेन आयदर इनपुट ए ऑर बी ऑर बोथ आर लो ऑर 0. म्हणजे पहा की
ह्या नॉर गेटचं जे आउटपुट आहे ते 1 मिळेल. कधी? जर दोन्ही इनपुट ए आणि बी हे जर 0 किंवा लो असतील तर. मी इथं पहा, हे ए आणि बी 0 असेल त्यावेळेस आपल्याला आउटपुट 1 मिळते. बाकीच्या केसमध्ये ह्या तिन्ही पॉसिबल केसमध्ये आपल्याला आउटपुट काय मिळते? 0 मिळते. आणि म्हणून हे या पद्धतीने ट्रूथ टेबल आपल्याला घेता येईल. आता पुढचं गेट आहे ते एक्सक्लुझिव्ह ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एक्सॉर गेट. मग आता हे एक्सक्लुझिव्ह ऑर किंवा ह्याला एक्सॉर गेट असं म्हणतात. आता मग ह्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येतं दी एक्सक्लुझिव्ह ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एक्सॉर लॉजिक फंक्शन इज व्हेरी युजफुल. म्हणजे हे एक्सक्लुझिव्ह ऑर गेट किंवा एक्सॉर लॉजिक फंक्शन किंवा एक्सॉर लॉजिक गेट इज व्हेरी युजफुल असं आपल्याला म्हणता येईल. मग आपल्याला पुढे असं म्हणता येईल इट इज युज्ड इन मेनी डिफरंट टाईप्स ऑफ कॉम्प्युटेशनल सर्किट्स. म्हणजे जे कॉम्प्युटेशनल सर्किट्स असतात की वेगवेगळे जे कॅल्क्युलेशन करता जे इन्स्ट्रुमेंट वापरले जातात किंवा जे कॉम्प्युटर वापरले जातात किंवा वेगवेगळे मोबाईल्स वापरले जातात की ज्याच्यामध्ये हे कॉम्प्युटेशनल सर्किट्स त्या ठिकाणी यूज केले जातात. आणि त्याच्यामध्ये जनरली ह्या अशा पद्धतीच्या एक्सॉर गेटचा किंवा ऑर गेट एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. मग आता आपल्याला असं म्हणता येतं द आउटपुट ऑफ ॲन एक्सक्लुझिव्ह ऑर गेट गोज हाय ओनली व्हेन इट्स 2 इनपुट टर्मिनल्स आर ॲट डिफरंट लॉजिक लेवल्स विथ रिस्पेक्ट टू इच अदर. म्हणजे बघा, एक्सक्लुझिव्ह ऑरचं जे एक्सक्लुझिव्ह ऑर लॉजिक गेट आहे त्याचं जे आउटपुट आहे ते हाय होईल. कधी? जर हे दोन्ही त्याचे इनपुट्स आहेत हे डिफरंट लॉजिक लेवलला जर असतील, म्हणजे एकतर 0 1 किंवा 1 0 ह्या अशा वेगवेगळ्या लेवलला असतील विथ रिस्पेक्ट टू इच अदर, तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या एक्सक्लुझिव्ह ऑरचं जे आउटपुट आहे ते आपल्याला हाय मिळतं किंवा 1 मिळत असतं. मग आता ह्याचं इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल कसं आहे ते इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल या पद्धतीने आहे. पहा, हे इथं ए बी इनपुट आहेत आणि त्याचं आउटपुट आहे ते इथं दाखवलेलं आहे. हे आउटपुट म्हणजे आपण वाय ह्या लेटरने दाखवतो नेहमी. वाय इज इक्वल टू ए, इथं रिंग प्लस बी असं म्हटलं जातं. ए रिंग प्लस बी किंवा ए रिंग सम बी असं पण म्हटलं जातं. मग ह्याचं हे इलेक्ट्रॉनिक सिम्बॉल आहे. मग इथं त्याचं जे ट्रूथ टेबल आहे ते ट्रूथ टेबल या पद्धतीने घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये बघा, इनपुट ए बी आणि त्याचं आउटपुट इथं सी दाखवलेलं आहे. मग आउटपुट सी किंवा वाय ह्या लेटरने आपण दाखवतो, याच्यामध्ये सी ह्या लेटर वापरलेला आहे. मग आउटपुट सी इज इक्वल टू काय घेता येईल? ए रिंग सम बी असं पण म्हणता येतं किंवा रिंग प्लस बी असं पण म्हटलं आहे. मग आता ह्याच्यामध्ये बघा, हे इनपुट ए जर 0 असेल आणि बी जर 0 असेल तर आउटपुट 0 मिळते. इनपुट ए जर 1 असेल आणि बी जर 0 असेल तर आउटपुट 1 मिळते. इनपुट ए जर 0 असेल आणि बी 1 असेल तर आउटपुट 1 मिळते. आणि या ठिकाणी इनपुट ए आणि बी 1 1 असतील तर आउटपुट 0 मिळते. याचाच अर्थ पहा की हे दोन्ही इनपुट जर सारखे असतील 0 0 तर आउटपुट 0 मिळते किंवा 1 1 असतील तर आउटपुट 0 मिळते. मग 0 0 म्हणजे जर दोन्ही लो असतील तर आउटपुट लोच मिळते, दोन्ही हाय असतील तरी आउटपुट लोच मिळते म्हणजे 0 मिळते. मग इथं पहा, ए आणि बी हे दोन्हीची लॉजिक लेवल वेगवेगळे आहे. ए 1 असेल तर बी 0 आउटपुट 1, ए 0 असेल तर बी 1 आउटपुट 1. म्हणजेच ह्याचे दोन्ही इनपुट हे डिफरंट लॉजिक लेवलला असतील तर आउटपुट त्या ठिकाणी आपल्याला 1 मिळत असतं असं आपल्याला म्हणता येतं. मग ह्याचं जे बुलियन एक्सप्रेशन आहे ते बुलियन एक्सप्रेशन या पद्धतीने इथं दाखवलेलं आहे. पहा, सी इज इक्वल टू ए रिंग प्लस बी असं पण म्हटलं जातं किंवा सी इज इक्वल टू ए रिंग सम डी असं पण म्हटलं जातं. मग आता ह्याच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी हे ट्रूथ टेबल किंवा त्याच्यामध्ये येणारे आउटपुट फाइंड आउट करता येतात. मग आता पुढे आपल्याला असं म्हणता येतं किंवा हे सी इज इक्वल टू ए रिंग प्लस बी दॅट इज ऑल्सो इक्वल टू ए बार डॉट बी प्लस ए डॉट बी बार असं पण त्याचं एक्सप्रेशन किंवा ह्या इक्वेशनचं मिनिंग घेता येतं. म्हणजे सी इज इक्वल टू ए रिंग प्लस बी दॅट इज ऑल्सो इक्वल टू ए बार डॉट बी प्लस ए डॉट बी बार या पद्धतीने पण फाइंड आउट केलं जातं. मग आता इथं आपल्याला असं म्हणता येतं दी आउटपुट इज हाय वेन आयदर ऑफ द इनपुट ए ऑर बी इज हाय बट नॉट इफ बोथ ए अँड बी आर हाय. म्हणजे इथं बघा, ह्याचं जे आउटपुट आहे ते हाय मिळेल कधी? जर ए आणि बी ह्या दोन्हीपैकी कोणतं इनपुट एक जर हे 1 असेल आणि एक 0 असेल तर ते आउटपुट हाय मिळतं. पण हे दोन्ही इनपुट जर हाय असतील तर आपल्याला आउटपुट काय मिळते? 0 मिळते. हे आपण वरच्या ट्रूथ टेबलमध्ये पाहिलेलं आहे. ह्या अशा पद्धतीने हे लॉजिक गेट्स एवढी तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करावायचे आहेत.
आणि ह्याच्यावरती मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की 2 मार्काचा क्वेश्चन किंवा MCQs टाईप क्वेश्चन हे या ठिकाणी वापरले जातात किंवा यूज केले जातात किंवा विचारले जाऊ शकतात. तर हे लॉजिक गेट्स या ठिकाणी हे करणं फार गरजेचं आहे. मग आता ह्या लॉजिक गेटचे मेन युजेस काय आहेत ते युजेस आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. मग आता ह्याचा यूज ऑफ लॉजिक गेट्स पहा. याच्यामध्ये पहिला जो यूज आहे, बेसिक लॉजिक गेट्स आर यूज टू कन्स्ट्रक्ट द NAND NOR गेट. म्हणजे बेसिक लॉजिक गेट आहे, हे बेसिक लॉजिक गेटचा उपयोग जनरली NAND गेट किंवा NOR गेट त्या ठिकाणी तयार करण्याकरता वापरले जातात. मग आता बेसिक जे गेट आहेत आपण पाहिलं, AND गेट, OR गेट. AND गेट आणि OR गेट हे बेसिक गेट आणि ह्याचा उपयोग जनरली NAND गेट, NOR गेट तयार करण्याकरता केला जातो. मग आपल्याला पुढं म्हणता येतं NAND अँड NOR गेट्स युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ डिजिटल सर्किट्स यूज्ड इन क्लॉक्स, कॉम्प्युटर एक्सेट्रा. मग आता हे NAND गेट आणि NOR गेट जे आहेत ते युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक्स आहेत ह्या डिजिटल सर्किटचे किंवा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे, की ज्याचा उपयोग हे क्लॉक्समध्ये, कॉम्प्युटरमध्ये हे त्या ठिकाणी मेनली केला जातो. आता पुढे आपल्याला असं म्हणता येतं गेट्स आर यूज्ड इन बुलियन अल्जेब्रा. म्हणजे बुलियन अल्जेब्रा हे मॅथमॅटिकल एक ब्रँच आहे की याच्यामध्ये जनरली हे गेटचा उपयोग त्या ठिकाणी गेट्सचा उपयोग जनरली केला जातो. पुढे आपल्याला असं म्हणता येतं दी बायनरी अरिथमॅटिक ऑपरेशन्स सच ॲज ॲडिशन, मल्टिप्लिकेशन एक्सेट्रा कॅन बी रिअलाइज थ्रू लॉजिक गेट्स. म्हणजे हे बायनरी अरिथमॅटिक ऑपरेशन्स आहेत की ज्याला आपण ॲडिशन म्हणतो, मल्टिप्लिकेशन म्हणतो, हे रिअलाइज करण्याकरता ह्या लॉजिक गेटचा जनरली उपयोग केला जातो. ह्या अशा पद्धतीने हे लॉजिक गेटची मेन त्या ठिकाणी आपल्याला युजेस घेता येतील. थँक्यू स्टुडंट.